नमस्कार. तिसऱ्या कसोटीचा सोपा केलेला पेपर भारतीय गोलंदाजांनी वॉशिंग्टन सुंदर, सिराज, आकाशदीप आणि बुमराह यांनी परीक्षेचा पेपर सोपा करून ठेवला होता. पण भारतीय फलंदाजांनी खास करून यशस्वी जयस्वाल, करुण नायर आणि शुभमन गिल यांनी परत अवघड करून ठेवलेला आहे पेपर. चौथ्या दिवशी फलंदाजीला सुरुवात केल्यावर भारतीय गोलंदाजांनी फक्त 193 धावात रोखलं इंग्लंडला. पण दिवस अखेर भारताची धावसंख्या 4/58 अशी झालेली आहे आणि भारताला अजूनही 135 धावांची आवश्यकता आहे 5व्या दिवशी जिंकण्यासाठी. के.एल. राहुल दमदारपणे खेळतोय नाबाद 33 धावांवर आणि त्याला ऋषभ पंत, जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार यांचीच काय ती साथ मिळायची बाकी आहे. आणि हे सगळे मिळून उपहारानंतर साधारण दुसऱ्या सत्रात भारताला विजयी करतात की काय बघायचं, कारण 135 धावा आहेत, 2 तासात होणार नाहीत त्या. पण पहिला तास आणि पहिलं सत्र अतिशय महत्त्वाचं आहे. भारताने जर एखाद दुसऱ्यापेक्षा जास्त बळी जाऊन दिला नाही तर भारताला अजूनही विजयाची संधी आहे. चौथ्या दिवशी सुरुवातीला पहिल्या तासात सिराजने 2 धक्के दिले. बिनबाद 2वरनं इंग्लंडने सुरुवात केली तेव्हा. नंतर ब्रुकनी अतिशय जोरदार प्रतिहल्ला केला होता. आकाशदीपच्या एकाच षटकात 15 धावा मारल्या होत्या, 15 धावा ठोकल्या होत्या, चौकार आणि षटकार. पण आकाशदीपने नंतर त्याला स्वीप करताना बाद केलं. रूट आणि बेन स्टोक्सनी बऱ्यापैकी भागीदारी केली होती. रूटनी 40 धावा केल्या आणि बेन स्टोक्सनी 33 धावा केल्या आणि हे दोघं इंग्लंडला आरामात 250पर्यंत किंवा त्याच्या पुढे नेतील असं वाटलं होतं. पण वॉशिंग्टन सुंदरनी अफलातून कामगिरी केली. रूटला बोल्ड केलं, स्टोक्सलाही शेवटी त्यांनी 33 धावांवर बाद केलं आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आत्तापर्यंतचा अडथळा ठरणारा त्यांचा विकेटकीपर स्मिथलाही 8 धावांवर बाद केलं. वॉशिंग्टन सुंदरनी फक्त 12.1 षटकात 22 धावा देऊन 4 गडी बाद केले आणि इंग्लंडचं आव्हान 193 धावांवरच सीमित ठेवलं 192मध्ये इंग्लंडला ऑलडाऊन करून. पण अजूनही 135 धावा पाहिजेत. यशस्वी जयस्वाल 0वर बाद झाला. जोफ्रा आर्चरच्या उसळी घेणाऱ्या चेंडूवर ऑफसाईडचा लेगला तो स्क्वेअर लेगला मारायला गेला. 1/5. नंतर करुण नायर आणि के.एल. राहुलनी थोडीफार पडझड रोखली, थोडीशी पार्टनरशिप केली. करुण नायर सेट झाला असं वाटत असतानाच कार्सने त्याला बाद केलं 14 धावांवर. कार्सने अतिशय सुरेख गोलंदाजी केली शेवटची 4-5 षटकं आणि शुभमन गिललाही त्यांनी 6 धावांवर पकडलं पायचीत. इंग्लंडने ऑलरेडी म्हणायला सुरुवात केलेली शुभमन गिलला की तुझ्यासाठी मालिका संपलेली आहे, 600 धावा केल्या, तेवढ्या बाद झाल्या आत्तापर्यंत. शुभमन गिल या कसोटीत चांगलाच अपयशी ठरला पहिल्या 2 कसोटीतल्या जोरदार कामगिरीनंतर. पण आता सगळी मदार जी आहे ती आहे अर्थातच नाबाद के.एल. राहुल, उपकर्णधार ऋषभ पंत आणि जडेजा या तिघांनी जर जबाबदारीने खेळ करत धावा जोडल्या, 135 पैकी 100 धावा जर या तिघांनी जोडू शकल्या तर शेवटच्या 35 धावा जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार कदाचित करू शकतील. पण इंग्लंड अतिशय जोरात आहे. खास करून शेवटचा अर्धा तास त्यांनी तुफान गाजवला. बेन स्टोक्सनी नाईट वॉचमन म्हणून आलेल्या आकाशदीपला दिवसाच्या शेवटच्या षटकात क्लीन बोल्ड केलं. अशा रीतीने 17.4 षटकात फक्त भारत 4/58, अजून 135 धावांची आवश्यकता. बघूया भारतीय फलंदाज कशी कामगिरी करतात आणि अतिशय चार्ज झालेल्या, अतिशय उत्साहात, अतिशय मोटिवेटेड इंग्लंड बॉलर्सला जोफ्रा आर्चर तेवढा एक यशस्वी जयस्वालचा बळी सोडला तर त्याचं काही नंतर विशेष चाललं नाही. 2 षटकं काही त्याची विशेष खास पडली नाहीत. पण कार्स मात्र अतिशय सुरेख गोलंदाजी करत होता. वोक्सनी चांगली गोलंदाजी केली. बेन स्टोक्स नेहमीच अचानक केव्हा तरी धक्के देतो. तर ह्या सगळ्या गोलंदाजांना बऱ्यापैकी नवीन असणारे चेंडू जर अजून तास 1.5 तास भारतीय फलंदाज खेळू काढू शकले तर वॉशिंग्टन सुंदरनी म्हटल्याप्रमाणे उपहारानंतर आम्ही विजयी होऊ हे निश्चित, तसं विधिलिखितच आहे असं त्याचं म्हणणं आहे. आणि मीच तो विजय चौकार वगैरे ठोकणार आहे असंही त्यांनी सांगितलं आहे. बघूया काय होतं 5व्या दिवशी. नमस्कार.